महाराष्ट्राला काकाविरुद्ध पुतणे हा राजकीय संघर्ष नवा नाहीये। बारामतीमध्ये नंतर आता सांगोल्यात काकाविरुद्ध 9 पुतणे असं चित्र उभं राहणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांना घरातूनच आव्हान दिलं जात आहे। पाहूयात हा रिपोर्ट। राज्यात पुन्हा काका पुतण्याचा संघर्ष। सांगोल्यात आमदार शहाजी पाटलांना घरातून आव्हान। नऊ पुतणे शरद पवार गटात जाणार। राज्यात लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलंय। सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली घडतायत। पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी 30 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे। सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटलांना घरातूनच धक्का बसलाय। त्यांचे सख्खे पुतणे संग्रामसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत। संग्रामसिंह पाटील यांनी शरद पवारांची भेटी घेतली। पवार साहेबांची विचारसरणी पटते म्हणून उद्या पक्षप्रवेश करणार अशी भूमिका त्यांनी मांडली। बापूंचं झाडी डोंगर बघून झालंय, त्यांना वास्तवाचं भान आलंय, ते परतीच्या प्रवासाला लागतील असा टोलाही संग्रामसिंह पाटील यांनी लगावलाय। नाही काका पुतण्याची लढाई नाही, पूर्ण काका ग्रुपच येणार आहे। काय कारण आहे असं की इकडे सगळे पुतणे जे आहेत सगळे 9च्या 9 येणार आहेत। काका सुद्धा हळूहळू पाठीमागे येतील। सांगोल्यात शहाजी पाटील विरुद्ध शेकाप अशीच कायम लढत राहिली आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत आमदार शहाजी पाटील यांनी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांचा अवघ्या 776 मतांनी पराभव करून विजयी झाले होते। आगामी विधानसभेसाठी शेकापचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आमदार शहाजी पाटील यांच्या समोर कडवं आव्हान उभं केलंय। अशातच आता आमदार पाटील यांना घरातूनच कडवा विरोध होऊ लागलाय। पुतण्यांच्या राजकीय भूमिकेमुळे सांगोल्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय। दरम्यान आमदार शहाजी पाटील यांनी कॅमेरासमोर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी पुतण्या संग्राम पाटील याच्याशी कोणताही राजकीय संबंध नाही। गेल्या 40 वर्षांपासून संग्राम पाटील यांचं कुटुंब विभक्त आहे। त्यांचा आणि माझा कधीच राजकीय संबंध आला नाही। कौटुंबिक नैराश्यातून त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं सांगितलंय। शिंदे गटानं आमदार शहाजी पाटील यांची पाठराखण केली। आजकाल पुतणे लोक जास्त बोलायला लागलेले आहेत, परंतु शहाजी बापूंचा राजकारणातला असलेला अनुभव अत्यंत दांडगा आहे आणि म्हणून शहाजी बापू त्यांचा निर्णय जो घेतात ते परिपूर्ण अभ्यास करूनच घेतात, म्हणून त्याला कुणी ऑफर करणं हे काही योग्य नाहीये। शहाजी बापू आपल्या ठिकाणी योग्य आहे। सोलापुरातील या घडामोडी आता कुठपर्यंत जातील ते पाहणं महत्त्वाचं आहे। लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका देखील होऊ घातल्यात। या कौटुंबिक संघर्षाचा सांगोल्यातील राजकीय समीकरणांवर कितपत परिणाम होणार हे लवकरच कळेल। सांगोल्याच्या किंवा आमच्या कुटुंबाच्या राजकारणावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचं त्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलेलं आहे। तरी असं असलं तरी देखील त्यांचे 9 पुतणे देखील आता शरद पवारांच्या संपर्कात आहेत। ते देखील लवकरच त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। त्याच्यामुळे एकूणच आगामी काळातील लोकसभा असतील किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सांगोल्याच्या राजकारणावरती या 9 पुतण्यांचा काय परिणाम होतो हे देखील आता पाहावं लागणार आहे। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।